आपण आज पाहतोय जरा पाठीमागचा आठवूया दोन चलातील रेषीय समीकरणांचा आलेख म्हणजे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। आपण पाहूया की दोन चलातील रेषीय समीकरणांचा आलेख एक सरळ रेषा असते हे आपण अभ्यासलेलं आहे अगोदरच। त्यानंतर जी क्रमित जोडी दिलेल्या समीकरणाचे समाधान करते, जी क्रमित जोडी त्या समीकरणाचे समाधान करते ती जोडी त्या समीकरणाची उकल असते, आपण ते अभ्यासलेले। तसेच क्रमित जोडी त्या समीकरणाच्या आलेखावरील एक बिंदू दर्शवते आणि तेच आज आपल्याला ह्या आलेख पद्धतीमध्ये पाहायचे आणि दोन्हीने सुद्धा पडताळा घेऊन पाहायचा की दोन्हीने उकल एकच येते का, तेही आपल्याला आज अभ्यासायचं आहे। तर 2x - y बरोबर 4 चा आलेख आपल्याला काढायचा आहे। आता तो आलेख कसा काढायचा आहे त्याच्याबद्दल आज आपण पाहणार आहे। का आता आलेखाच्या किमती काढताना आलेख कसा काढायचा ते आधी पाहूया। त्यासाठी अगोदर एक तक्ता काढायचा, त्या तक्त्यामध्ये 3 किंवा 4 तुम्ही रकाने घेऊ शकता। मी या ठिकाणी 3 घेतलेले आहेत। एक्सच्या ज्या किमती आहेत त्या एक्सच्या किमती तो तक्ता तयार करताना xy आणि xyच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत। त्याच्यामध्ये 4 बिंदू x चे आपण मनाने घेऊ शकता, ते आपल्याला स्वातंत्र्य किंवा y चे पण घेऊ शकता, पण कोणत्या तरी एका चलाचे किमती घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे। मी आता x ची किंमत 0 घेतली आणि y ची किंमत 2 घेतली, सॉरी x ची किंमतच 2 0 2 आणि 3 घेतल्या। अजूनही पुढे चौथा घेऊ शकतो, कारण 4 बिंदू घेतले तर समजा एखादा बिंदू आपल्याकडून नजर चुकीने चुकला तरी किमान 3 बिंदू एका रेषेवर येतात, हा त्या पाठीमागचा संकेत आहे। आता y च्या किमती काढताना कशा काढायच्या? आता x च्या किमती ह्या 2x - y बरोबर 4 या समीकरणात टाकायच्या। आता समीकरण घेऊ आपण 2x - y बरोबर 4। मित्रांनो, मी एक उदाहरण आता अशा पद्धतीने तुम्हाला डिटेलमध्ये सोडवून देतोय, पण बाकीचे आलेख काढताना जे तक्ते आहेत त्या किमती तुम्हाला वहीवर करायचे आहेत आणि त्याचे आलेखाचे तक्ते तयार करायचे आहेत। आता x बरोबर 0 किंमत घेऊ। 2 x च्या जागेवर आपण 0 घेतला, वजा y बरोबर 4। शक्यतो ह्या ज्या किमती लिहिताना कंसामध्ये लिहायच्या, म्हणजे 2 जर समजा इथं वजा चिन्ह असल्यानंतर अडचण येते, मग 2 वजा काही किंमत अशी मुलं करतात, पण तसं न करता कंसात लिहा। मग 2 ने 0 ला गुणल्यानंतर उत्तर 0 येतं। बरेच विद्यार्थी पेपर तपासताना आम्ही पाहतो तर 2 गुणिले 0 2 लिहितात, असाही प्रसंग बऱ्याच वेळा आम्हाला निदर्शनास येतो। विद्यार्थी अशा चुका करतात। त्यानंतर दुसरी चूक काय करतात, हे वजा वायचं चिन्ह जे वजा आहे ते चिन्ह सुद्धा आपण लिहिण्यात विसरून जातो गडबडीत। मग 0 - y बरोबर 4। आता पुढच्या पायरीला वजा हे 0 जाणारच आहे, त्याला काय किंमत आता नाही, मग वजा y बरोबर 4। आता हे वजा yला वजा चिन्ह आहे, ते चिन्ह ह्या उजव्या बाजूला आपण घेणार आहे, म्हणून काय करतो आपण इथं हे लिहित नाही आता, कारण 10वी ला आल्यानंतर आपल्याला ते लिहिणं अपेक्षित पण नाही। मग काय केलं जातं, इथं दोन्ही बाजूला वजा 1 ने गुणलं जातं, म्हणजे वजा yला सुद्धा वजा 1 ने गुणायचं आणि या 4 ला सुद्धा वजा 1 ने गुणायचं। म्हणजेच काय होणार आहे, इथले वजा वजा निघून जातील आणि इथं 4 ला अधिक चिन्ह आहे आणि गुणिले वजा 1 म्हणजेच काय होणार आहे, वजा 4। म्हणून पुढची पायरी y बरोबर वजा 4। हे कुठं लिहायचं, तर ह्या yच्या जागेवर yच्या समोर ती किंमत लिहायची 0 आणि वजा 4। ते खालच्या तिसऱ्या रकान्यामध्ये लिहायचंय 0 - 4। अशा पद्धतीने आपल्याला तक्त्यातल्या किमती काढायच्या आहेत yच्या। आता पुढचं दुसरी किंमत घ्यायची आपल्याला 2। x बरोबर 2 घेऊ, x च्या जागेवर 2 किंमत टाकायची। x च्या जागेवर 2 किंमत टाकली, 2 कंसात 2 वजा y बरोबर 4। 2 ने 2 ला गुणलं तर किती किंमत येते, 4। 4 वजा y बरोबर 4, म्हणून वजा y हे 4 उजव्या बाजूला गेले, 4 वजा 4 म्हणून वजा y बरोबर 0। म्हणून आपल्याला इथली जी किंमत आहे 2 ची y ची किंमत ही 0 आलेली आहे। 2 किमती मिळाल्या आपल्याला, म्हणून x y ची किंमत 2 आणि 0। x निर्देशक अगोदर लिहायचा आणि y निर्देशक नंतर लिहायचा। त्यानंतर तिसरी किंमत काढूया। 3 किंमत असताना x ची
एक्स बरोबर 3 घेऊ, 2 कंसात 3 वजा वाय बरोबर 4, 3 दुने 6 वजा वाय बरोबर 4, वजा वाय बरोबर 4 वजा 6, मग इथं वजा वाय आणि 4 मधून 6 गेले. बऱ्याच वेळा इथं आपल्या बेरीजेचे जे नियम आहेत ते नियम बऱ्याच वेळा चुकतात, तर ते चुकायचे नाहीत. लहान संख्या मोठी संख्या, चिन्ह कोणत्या संख्येला आहे, फरक लिहिताना काय लिहायचं आहे, त्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. वजा वाय, वाय बरोबर वजा 2 ही किंमत इथं लिहायची 2 आणि निर्देशक एक्स वायचे 3 आणि 2. आता ह्या ज्या किमती आलेल्या आहेत तक्त्यामधल्या, ह्या किमती आपल्याला आलेखावर स्थापन करायच्या आहेत. आपल्यासमोर जो आलेख असतो त्या आलेखाचे साधारणतः मोठ्या फुलस्केपवरचा जर आलेख असेल तर त्याच्यामध्ये 15, 16 ते 17 रकाने असतात आणि उभे सुद्धा त्याच दरम्यानचे असतात, कारण आकार A4चा तो आलेख असतो. आणि त्याच्या बरोबर म्हणजे मधली मोठी जी रेषा असते त्या मोठ्या रेषेवर आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढायचे. मध्ये छोटी 5 नंबर म्हणजे त्याचे भाग केलेले आहेत, त्या भाग केल्यानंतर एक फिक्कट बारीक रेषा असते त्याच्यावर करायचं नाही, तर मोठी जी रेषा असते त्या मोठ्या रेषेवर आपल्याला एक्स वाय घ्यायचे. आता त्याच्यावर बिंदू स्थापन करताना समजा आलेख आपल्याला काढायचा आहे 2x वजा वाय बरोबर 4चा आलेख, त्याचा हा तक्ता. आता हा आलेख घेताना मी थोडासा तुम्हाला सुरुवातीलाच फरशीचा जो आकार आहे ते फरशीचा आकार सुद्धा आलेखासारखा असतो असा एक घेण्यातला मी घेतलेला आहे, तर ते दाखवण्यासाठी तो घेतलेला आहे. आपला आलेख हा प्लेन असणार आहे. तर आता त्याच्यावर मी अगोदर वाय अक्ष काढला. मित्रांनो, हे विसरायचं नाही, वरच्या बाजूला वाय आणि खालच्या बाजूला वाय डॅश अशा पद्धतीने त्याच्यात लिहायचं आहे, म्हणजे तो अक्ष वाय आणि वाय डॅश होणार आहे. दुसरा अक्ष काढला एक्स अक्ष, दोन्ही त्याला एक्स आणि एक्स डॅश अशा प्रकारे नाव दिले आणि दोन्ही अक्ष ज्या ठिकाणी छेदलेले त्याला ओरिजिन 0 हा निर्देशक असतो. आता ह्या शून्याच्या उजव्या बाजूला एक्स अक्षावर सर्व धनसंख्या असतात, 1 2 3 4 5 6 7 अशा लिहिल्या. डाव्या बाजूला वजा संख्या असतात, वजा 1 वजा 2 वजा 4 अशा वजा 8 पर्यंत त्याच्यावर लिहिल्या. शक्यतो इथं ज्यावेळेस आपण खुणा करणार आहे तर सर्वात प्रथम आपण दोन्ही अक्षावर प्रमाण घेणार आहे आणि ते प्रमाण कोणतं घ्यायचं, बोथ ॲक्सिस एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. द 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. देअरफॉर प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 घ्यायचं आहे. वाय अक्षावर नंबर टाकताना त्याचे जे क्रमांक देताना आपण खुणा करून घ्यायच्या अगोदर आणि वरच्या बाजूला अपवर्ड डायरेक्शनला 1 2 3 4 5 6 प्लस घ्यायचे आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे खालच्या बाजूला 0 पासून -1 -2 -3 -4 -7 अशा प्रकारे नंबर द्यायचे आहेत. आता आपल्याला जे तक्ते दिले आता बिंदू स्थापन करायचे. आता ते बिंदू स्थापन करताना 0 आणि -4 एक्स अक्षाचा 0 आणि वाय अक्षाचा -4 तो नेहमी लक्षात ठेवायचे. जर त्या निर्देशकामध्ये एक्स चल किंवा वाय चलाची किंमत जर वाय निर्देशक किंवा एक्स निर्देशक 0 असेल तर तो बिंदू कोणत्या तरी अक्षावर असणार आहे. मग कोणत्या अक्षावर असेल तर एक्सची किंमत जर 0 असेल तर तो वाय अक्षावर असेल, वायची किंमत 0 असेल तर तो एक्स अक्षावर असेल. अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. आता हा बिंदू इथं घेतला आहे कारण अगोदर आपण पाहिलेले 0 वजा 4. दुसरा बिंदू आहे 2 आणि 0 हा एक्स अक्षावर असणार आहे, तो लिहिला, तो आपण त्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे, तिथं स्थापन केला. आणि 3 आणि 2 हा बिंदू स्थापन केला. आता ह्या तीनही बिंदूतून जाणारी तसे पाहिलं तर 4 बिंदू घेतले तरी चालतात. एखादा बिंदू चुकून नजर चुकीने चिन्ह वगैरे चुकलं तर तो बिंदू स्थापन करताना काही अडचणी आल्या, शक्यतो येणार नाहीत. आपण पूर्णपणे माइंड कॉन्सन्ट्रेशन करूनच या ठिकाणी करत असतो आणि आलेख पद्धती व्यवस्थित जर केली तर फार सोपी पद्धत आहे. तर याच्यामध्ये आपण जर रेषा ड्रॉ केली तर ही रेषा अशा पद्धतीने होईल. आता ही कोणत्या समीकरणाची रेषा आहे, 2x वजा वाय बरोबर 4 ते समीकरण लिहायचं 2x वजा वाय बरोबर 4. तर अशा पद्धतीने हा आलेख आपल्याला काढायचा आहे आणि तो आलेख काढताना नेमकं काय करायचे आपल्याला, तर आत्ता मी सांगितलेल्या गोष्टी की
एक्स अक्ष त्याला एक्स एक्स डॅश, वाय अक्ष काढला वाय वाय डॅश, दोन्ही अक्ष ज्या ठिकाणी छेदतात त्याला ओरिजिन शून्य निर्देशक त्याचा असणार आहे. शून्याच्या उजव्या बाजूला सर्व धनसंख्या घ्यायच्या, डाव्या बाजूला सर्व ऋण संख्या घ्यायच्या, वरच्या बाजूने सर्व धन घ्यायच्या, खालच्या बाजूने सर्व ऋण संख्या घ्यायच्या आणि तक्ता जो आपण तयार केलेला आहे त्या तक्त्यातल्या ज्या किमती त्या किमती आपण ह्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. आता ह्या किमती घेताना जे बिंदू स्थापन आपण करतो ते स्थापन करताना आता हा 0 आणि -4 बिंदू स्थापन करताना ह्या ठिकाणी मी बिंदू स्थापन केला, त्याला जो निर्देशक आहे तो लिहिला. 2 आणि 0 हा बिंदू स्थापन केला, तो या ठिकाणी केला. त्यानंतर 3 आणि 2 हा बिंदू स्थापन केला आणि त्या ठिकाणी तो बिंदूचे निर्देशक लिहिले आणि त्याच्यातून जाणारी रेषा पट्टी, शक्यतो इथं आपली मोठी जी पट्टी असते 1 फुटाची ती पट्टी वापरा म्हणजे रेषा सरळ येते. तुम्ही जर 6 इंचाची जर पट्टी वापरली तर रेषा मागं पुढं कमी होते आणि शक्यतो ती रेषा काढताना किमान 2 चरणातून तरी जावी ही अपेक्षा आहे. हे चरण तुम्हाला माहीत आहे की हे वरचं जे चरण असतं याला चरण नंबर 1 म्हणतात. ह्याच्यामध्ये दोन्हीही बिंदूचे निर्देशक धन असतात. हे दुसरं जे चरण आहे ह्या दुसऱ्या चरणामध्ये एक्स निर्देशक धन असतो, वाय निर्देशक एक्स निर्देशक ऋण असतो आणि वाय निर्देशक धन असतो. तिसऱ्या चरणामध्ये दोन्हीसुद्धा अक्षाचे निर्देशक हे ऋण असतात आणि चौथ्या चरणामध्ये एक्स निर्देशक धन असतो आणि वाय निर्देशक ऋण असतो. तर मित्रांनो आलेख काढताना ह्या गोष्टीचं आपण काळजी घ्यायची आहे, तर ती काळजी आपण घेऊया. म्हणजे आलेख काढताना एक्स निर्देशक किंवा वाय निर्देशक यापैकी एकाची किंमत आपल्या मनाने घ्यावीत आणि त्यावरून दुसऱ्या निर्देशकाच्या किमती काढाव्यात हे आज आता आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढचा भाग पाहतोय की 2 चलातील रेषीय समीकरणांचा आलेख काढताना खालील पायऱ्या ध्यानात घ्या. कोणकोणत्या पायऱ्या ध्यानात घ्यायच्या आहेत तर 2 चलातील रेषीय समीकरण आलेख काढताना काय करायचे तर पहिली पायरी दिलेल्या समीकरणासाठी किमान 4 क्रमित जोड्या बिंदूचे निर्देशक शोधा. मी तुम्हाला बोललोय की एखाद्या बिंदूमध्ये चिन्ह चुकलं तर 3 बिंदू तरी किमान एक रेषीय येतील. ह्या पद्धतीने 4 बिंदूचे निर्देशक घ्यावेत असा संकेत आहे. तर ते घ्या नाही तर 3 घेतले तरी चालतात. तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स आला की आता आपण 3 बिंदू जरी घेतले तरी आपल्याला येणार आहे त्यावेळेस तुम्ही 3 बिंदू घेऊन काढू शकता. आलेख कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष निश्चित करून बिंदू स्थापन करा आणि सर्व बिंदू एकाच रेषे येतील बिंदू एक रेषीय बिंदूत येतील त्या बिंदूतून जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे. आता आपण पुढे जाणार आहे. रेषा निश्चित होण्यासाठी 2 बिंदू पुरेसे असतात, परंतु त्यापैकी एका बिंदूचे निर्देशक काढताना चूक झाली तर रेषा चुकते. मित्रांनो त्यासाठी 3 बिंदू घ्या. किमान 3 बिंदूचे निर्देशक काढताना एका बिंदूचे निर्देशक चुकले तर 3 बिंदू एका रेषेत येणार नाहीत. त्यावरून कोणत्या तरी एकाचे निर्देशक चुकले आहेत लक्षात येईल, पण नेमक्या कोणत्या बिंदूचे निर्देशक चुकले आहेत हे शोधायला वेळ लागेल. 4 बिंदूचे निर्देशक काढताना जर एका बिंदूचे निर्देशक चुकले तर तो वगळता इतर 3 बिंदू एकरेषीय येतील, त्यामुळे चूक लगेच लक्षात येईल. म्हणून 4 बिंदूचे निर्देशक ठरवणे हे आपल्या हिताचे असते. आपल्याला परफेक्ट मार्क मिळवून म्हणजे मार्क मिळवून देणारा हा प्रश्न असणार आहे आणि परीक्षेमध्ये शक्यतो 99% ते परीक्षक आलेखाच्या पद्धतीवर प्रश्न टाकतात. त्यामुळं हा भाग फार 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 महत्त्वाचा आहे. आता आपण पुढचा भाग पाहू. 0 x अधिक y बरोबर 2 हे समीकरण सोयीसाठी या 0 बनल्यानंतर x गुणिले 0 0च होणार आहे, म्हणून y बरोबर 2 होणार आहे. ते असे लिहितात या समीकरणाचा आलेख y बरोबर कोणत्याही संख्येचा आलेख हा x अक्षाला समांतर असतो आणि x निर्देशक कोणता जरी घेतला तरी प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 2च येणार आहे. तुम्ही आज हे असे उदाहरणं काढून पाहिजेत आणि ही उदाहरणं आपण गेल्या वर्षी 9वीला सुद्धा अभ्यासलेले आहेत. आता x अधिक 0y ह्याच्यामध्ये y ची किंमत 0च येणार आहे म्हणून x बरोबर 2 असेल लिहितात. त्याचा आलेख y अक्षाला समांतर असतो. आता यातल्या किमती आपण बदलून घेऊ शकतो. समजा या ठिकाणी y बरोबर आपण 4 घेऊ, 5 घेऊ, 6 घेऊ, असे वेगवेगळ्या घेऊन आपण किमती वेगवेगळ्या काढू शकतो. आता x बरोबर कोणत्याही संख्येचा आलेख y अक्षाला समांतर असतो.
आता आपण पाहूया 0 अधिक 0 x अधिक y बरोबर 4। आता याच्या ज्या किमती आहेत, x ची किंमत आता y च्या किमती आपण या ठिकाणी मनाने घेतल्या, x च्या किमती आपण मनाने घेतल्या आणि y च्या किमती या ठिकाणी काय निघाल्या, तर x च्या किमती 0च असणार आहे इथं, त्याच्यामुळे काही जरी किंमत घेतली तरी इथं किंमत 0 येणार आहे, म्हणून y च्या किमती काय राहणार आहे 4। मी उदाहरण घेतलेलं आहे हे। त्यानंतर त्याचे जे निर्देशक आले -1 4 4 4 4 4, ह्या ठिकाणी एक गंमत आणि मजा पहा की सगळ्या y च्या किमती ह्या 4 4 आलेल्या आहेत। आता ह्या बिंदू आलेखावर स्थापन करता। आता दुसरा एक आलेख म्हणजे समीकरण घेऊ, y निर्देशक 0 आणि त्याची किंमत x बरोबर 4 येणार आहे। आता x च्या किमती 4 राहतील, काही घेऊ शकतो 5 2, तरी किमती x च्या बदलणार नाही, 4 4च राहणार आहेत। आता ह्या दोन्ही समीकरण आपल्याला आलेखावर स्थापन करायचे। हा आलेख मी ड्रॉ केला, y अक्ष काढला त्याला y डॅश नाव दिलं, x अक्ष काढला त्याला x डॅश नाव दिलं, आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0, त्यानंतर प्रमाण घेतलं दोन्ही बाजूला। हे महत्त्वाचं आहे, जर आपण आलेख काढताना प्रमाण नाही घेतलं तर पूर्ण सर्व आलेख जरी बरोबर आपण काढला तरी तो आलेख चुकण्याची शक्यता आहे, कारण परीक्षकांना वाटलं की हे प्रमाण त्याने काय घेतलंय तेच दाखवलेलं नाही। ज्याप्रमाणे भूगोलचा नकाशा काढताना सूची जशी महत्त्वाची असते, त्याच्यामध्ये दाखवलेले भाग जसे महत्त्वाचे असतात, तसं आलेखामध्ये प्रमाण हे घ्यायचं आणि ते शक्यतो उजव्या कोपऱ्यामध्ये लिहा। दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आलेखावर तुम्ही 1 2 3 हे क्रमांक टाकून घ्या आणि शक्यतो आलेखाच्या तिथं बारीक छोटीशी रेषा घ्यायला विसरू नका। इथं छोटीशी रेषा घ्या, हे रेषा काढा। मला आता ते सगळ्याच ह्याला काढणं शक्य नव्हतं म्हणून ते काढले नाही, पण तुम्हाला एकच आलेख पेपरमध्ये काढायचा आहे, त्यामुळं एक 4-5 मिनटं वेळ गेला तरी चालेल, पण हे शक्यतो हे बिंदू दाखवताना रेषा छोटीशी काढून तुम्ही दाखवा। निश्चितच त्या ठिकाणी नाही दाखवलं तर आपलाच थोडक्यात गोंधळ होईल, पण शक्यतो दाखवाच ते 100%। तर आता हे बिंदू स्थापन करू। आता सुरुवातीला आपण -1 आणि 4, आता -1 x अक्षाचा आहे, x निर्देशक, आणि y अक्षाचा 4 आहे, म्हणून तो बिंदू ह्या ठिकाणी घेतला, त्याचे निर्देशक -1 आणि 4। दुसरा बिंदू आहे 4 आणि 4। आता विचार करा हा बिंदू कुठं असेल, तो बिंदू 4 चरणांपैकी कुठं असेल, दोन्हीचे निर्देशक धन आहेत। धन आहेत म्हटल्यानंतर तो पहिल्या चरणात असणार आहे। पहिल्या चरणात कुठं असेल तर x चा 4 शोधायचा, y चा 4 शोधायचा, x पासून लंब पुढं सरळ जायचा, म्हणजे हे असं सरळ जाणार आणि इथून y पासून सरळ येणार, तो बिंदू इथं असणार आहे। म्हणजे 1 आणि 4 अगोदर घेतला म्हणजे बिंदू, आणि नंतर त्याला निर्देशक लिहिले आणि 4 आणि 4 हा बिंदू घेतला। आता सर्व बिंदू एक रेषीय आहेत का? आहेत। कसे आहेत तर आपण y बरोबर 4 चा हे काढतोय, तो x अक्षाला समांतर असतो म्हणून ती रेषा काढली आणि y बरोबर 4। अशा प्रकारे या पहिल्या तक्त्याचा बिंदू स्थापन केल्यानंतर त्याचा आलेख पूर्ण काढून घ्यायचा, त्याचं समीकरण लिहायचं, नंतरच दुसरे समीकरणाचे बिंदू स्थापन करायचे। काही वेळेस असा गोंधळ होतो की दोन्ही समीकरणाचे तक्त्यातले बिंदू जर आपण आलेखावर स्थापन केले तर आपल्याला निश्चित थोडंसं त्या काळात पेपरच्या काळात बर्डन असतं, थोडंसं टेन्शन असतं, त्या काळात एखाद्या वेळेस चुकण्याची शक्यता असते, ह्या इकडचा बिंदू इकडं जोडला जाऊ शकतो। म्हणून एका तक्त्यातले एका समीकरणाचे बिंदू अगोदर स्थापन करायचे, ते पूर्ण करायचे, कारण मित्रांनो आपल्याला पायऱ्यांना मार्क असतात। पहिल्या तक्त्याचा तुम्ही तक्ता काढला, आलेखाचे बिंदू स्थापन केले, आलेख रेषा काढली, समीकरण लिहिले, त्याचे पूर्ण तुम्हाला मार्क मिळतील। आता पहिल्याचे असे आपल्याला नेहमी पाहत थेंबे थेंबे तळे साचे एक एक मार्क आपल्याला मिळवत जायचं आहे। आता दुसऱ्या समीकरणाचे आलेख काढायचे, त्याचा तक्ता पाहायचा आहे 4 आणि 5। तो बिंदू कुठं असेल तर 4 x अक्षाचा, y अक्षाचा, 5 हा बिंदू ह्या ठिकाणी आलेला आहे। हा बिंदू मी जांभळ्या रंगामध्ये हे केलेला आहे। दुसरा 4 आणि 0 हा कोणत्या अक्षावर असेल तर y चा 0 आहे आणि x चा 4 आहे, तर तो बिंदू ह्या ठिकाणी आपल्याला मिळेल इथं x अक्षाचा 4 आणि y अक्षाचा 0। आता दुसरा बिंदू 4 आणि 3 कुठं असेल
तर 4 आणि 3 एक्स अक्षाचा 4 आणि वाय अक्षाचा 3. आता पहा हे जांभळ्या रंगातले जे बिंदू घेतलेले आहेत ते सर्व एक रेषे आलेले आहेत, त्यातून जाणारी आपण रेषा काढू आणि त्या रेषेला नाव देऊ x बरोबर 4. अशा पद्धतीने आपण जर हा आलेख पूर्ण केला तर आपल्याला ह्या आलेखासाठीचे असलेले पूर्ण क्रेडिट, पूर्ण मार्क्स आपल्याला मिळणार आहेत. समीकरण आलेखावर लिहिणं अपेक्षित आहे, कारण त्याला सुद्धा मार्कांचं वेटेज आहे. मित्रांनो, नीट व्यवस्थित आलेख काढताना आपण आपलं माइंड, आत्मविश्वास पूर्णपणे ह्या गणितातून मोठा म्हणजे कवर होतो आणि आत्मविश्वास वाढतो, आपल्याला निरीक्षण करण्याची क्षमता वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलेखावरून आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी फार फार उपयोगी पडतो. त्यानंतर आपण पुढं पाहूया. एक सामायिक समीकरण सोडवण्याची आलेख पद्धत आणि आपण अगोदर सोडवलेली वेगवेगळ्या चलाचा लोप करून सोडवण्याची पद्धत. ह्याच्यामधून येणाऱ्या ज्या किमती आहेत म्हणजे चलाचा लोप करून येणाऱ्या उकली आणि आलेखावरून सोडवल्यानंतर दोन समीकरणाचे दोन आलेख रेषा ज्या बिंदू छेदतात तो छेदनबिंदू यांचे निर्देशक आणि इकडं सोडवलेले उकली सारख्याच येतात का तेही आपल्याला ह्याच्यावरून समजून घ्यायचं आहे. आता मी दोन समीकरण घेतले, x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2. या समीकरणाचे आलेख काढून आपण निरीक्षण करूया. आता ह्याचे आलेख काढताना x अधिक y बरोबर 4, एक्सचे निर्देशक किंवा वायचे निर्देशक कोणत्या तरी एका चलाचे निर्देशक घेण्याची म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य आहे. मी आता इथं 4 बिंदू घेतलेले आहेत. आता एक्सची किंमत -1 घेतली तर आता -1 किंमत घेतल्यानंतर लक्ष द्या, -1 अधिक y बरोबर 4. आता -1 डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आल्या काय होतील, y बरोबर 4 अधिक 1 म्हणून y बरोबर किती किंमत आली, 5. तर ही 5 किंमत आली. तुम्ही तुमच्याकडे वही आहे, पेन आहे, तुम्ही पुढच्या किमती पटपट काढा आणि मिळत्या जुळत्या होतात का ते आपल्याला पाहायचंय. तुम्ही सर्वजण छानपैकी सकाळच्या वेळेत आपण सर्वजण गणित सोडवतोय फ्रेश वातावरणामध्ये, फ्रेश असताना झोप झालेले आहे शांतपणे. आता शांतपणे डोक्यात दुसरे विचार नाही, फक्त आणि फक्त आलेख पद्धतच डोक्यामध्ये आहे आणि आपण सोडवताय. पटपट किमती काढायच्या आहेत आणि पुढे निसते वायच्या किमती लिहिल्या, वाय लिहून त्याच्या किमती जरी लिहिल्या तरी चालणार आहेत. तुम्हाला मी थोडासा वेळ देतोय तर पटपट सोडवायचंय आणि तुमच्या कमेंट्समध्ये तुम्ही नोंदवायच्यात वायच्या किमती काय काय येणार आहेत. चला पटपट आपण नोंदवूयात. व्हेरी गुड, बरेच विद्यार्थी किमती नोंदवतात. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आमचे बारामतीचे कुलकर्णी सर सुद्धा जॉईन झालेले. सर तुमचं ह्या ठिकाणी वेलकम. अनेक विद्यार्थी ह्या ठिकाणी किमती काढतात, सर्वांच्या किमती काढतात ते पाहूया. आपल्याला बरेच आलेखाचे किमती पाहायचे आहेत, आलेख सोडवायचे आहेत. मग आता 5 आल्यामुळं एक्स आणि वायच्या किमती -1 आणि 5, 4 आणि वायची किंमत काय येणार आहे. एक्सची किंमत जर 4 घेतली तर उजव्या बाजूला आल्या वजा होतील, 4 वजा 4 म्हणून वाय बरोबर 0 येणार आहे, म्हणून 4 आणि 0. आता एक्सची किंमत जर आपण 1 घेतली तर उजव्या बाजूला आल्या वजा होतील म्हणजे 3, 1 आणि 3 किंमत येईल. 6 जर घेतली तर 4 वजा 6 म्हणजे -2 येईल म्हणजे 6 वजा
हा मित्रांनो, थोडासा नेटचा प्रॉब्लेम होता, तर आता तो या ठिकाणी रेंज आलेली आहे. तर आता त्या ठिकाणी आपण पाहूया, ह्या किमती आपण घेतलेल्या आहेत आणि त्या किमती घेताना शून्य किंमत घेतल्यानंतर एक्सची किंमत जर आपण शून्य घेतली तर एक्सची किंमत शून्य घेतली तर वजा वाय बरोबर 2 येतील, वाय बरोबर वजा 2 येतील. ही किंमत वजा या ठिकाणी 0 आणि इथं 5 येणार नाही, तर इथं किंमत येणार आहे 0 आणि वजा 2. पुढची जी किंमत आहे ती किंमत 1 आणि 0 घेतली तर 1 घेतल्यानंतर 2 येतील, 2 गेले 0 येतील आणि त्याची किंमत 0, 1 आणि 0 राहील. पुढं 3 किंमत घेतल्यानंतर 3 दुने 6 वजा 4 येतील, वायचं चिन्ह वजा आहे म्हणून याची किंमत 4 येईल आणि इथं 3 आणि 4 हे या ठिकाणी बदल करायचा आहे. आणि वजा 1 घेतली तर वजा 2 इकडे आले अधिक होतील म्हणजे 4 होतील किंमत आणि वायची किंमत वजा 4 येईल, मग वजा 1 आणि 4. आता हे बिंदू आपल्याला स्थापन करायचे आहेत. आता हे बिंदू स्थापन करण्याच्या पूर्वी तुम्हाला ह्या ज्या किमती आहेत ह्या मी ही करताना टायपिंग करताना की झालेल्या त्या करेक्शन करूया. आता ही समीकरणे निरसन पद्धतीने सोडून पाहूया उकली काय येतात. x अधिक y बरोबर 4, x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2. समीकरण 1 आणि 2 ची तर x अधिक 2x म्हणजे 3x बरोबर काय येणार आहे, y ला y कॅन्सल होतील 6 येतील म्हणून 3 ने 6 ला भागल्यावर 2 येतील 2 2. आता ही आलेली जी किंमत आहे 2 2 ही आलेखाच्या पद्धतीने आपण सोडून पाहूया किती उकल 2 आणि 2 येते का. आता आपण आलेख काढूया. तर x अधिक y बरोबर 4 चा आलेख, त्यासाठी आता तक्ता जो केलेला होता तो 2x वजा y बरोबर 2 चा आलेख काढण्यासाठीचा हा तक्ता. आणि आता हे बिंदू आपण आलेखावर काढू. प्रथम x अक्ष काढला x x डॅश, y अक्ष काढला y y डॅश आणि त्याच्या ठिकाणी प्रमाण घेतलं दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. उजव्या बाजूला 1 2 3 4 लिहिले, वजा लिहिले, वरच्या बाजूला लिहिले, संख्या लिहिल्या. आता बिंदू स्थापन करूया. पहिला बिंदू वजा 1 आणि 5 तो या ठिकाणी आला, त्याचे निर्देशक लिहिले वजा 1 5. दुसरा बिंदू घेतला 4 आणि 0 तो x अक्षावर येणार आहे, त्याचे निर्देशक लिहिले. त्यानंतर 1 आणि 3 बिंदू घेतला तो x अक्षाचा 1 आणि y अक्षाचा 3 त्याचे निर्देशक लिहिले. दुसरा बिंदू घेतला 6 आणि वजा 2, 6 आणि वजा 2 बिंदू हा चौथ्या चरणात येणार आहे. आता 4 बिंदू हे आपल्याला आलेले स्थापन केलेले आहेत. चारही बिंदूचे आपण निर्देशक लिहिले आणि आता चारही बिंदूतून जाणारी आपल्याला रेषा काढायची आहे आणि ती रेषा आली, ही काढली आपण रेषा आणि त्या रेषेचं समीकरण लिहायचं काय, x अधिक y बरोबर 4. आपण परत लिहूया. तोपर्यंत दुसऱ्याचे बिंदू स्थापन करू. 0 वजा 2 त्याचे निर्देशक लिहू. 1 आणि 0, 1 आणि 0 x अक्षावर. त्यानंतर दुसरा बिंदू 3 आणि 4, x अक्षाचा 3 आणि y अक्षाचा 4 आणि त्याचे निर्देशक लिहिले. वजा 1 आणि वजा 4 हा तिसऱ्या चरणात असेल, आता त्याचे निर्देशक लिहिले. आता हे 4 बिंदूतून जाणारी रेषा काढू. ही 4 बिंदूतून जाणारी रेषा काढली आणि मित्रांनो ह्या ठिकाणी दोन्ही रेषा ज्या बिंदूत छेदलेल्या आहेत त्या छेदनबिंदूचा निर्देशक सुद्धा x पासून 2 आणि y अक्षापासून 2 अंतरावर आहे. म्हणजे तो बिंदू 2 आणि 2 पहिल्याचं समीकरण लिहिलं आणि आपल्याला अशा प्रकारे छेदनबिंदूचे निर्देशक 2 2 मिळाले. म्हणजे चलाचा लोप करून किंवा चलाचे निरसन करण्याची पद्धत आणि आलेख पद्धतीने समीकरण आपण सोडवलं तर
आलेख निरसन करण्याच्या पद्धतीने मिळणारी उकल आणि आलेख काढल्यानंतर त्या समीकरणाच्या रेषा ज्या बिंदूत छेदतात त्या छेदनबिंदूचे निर्देशक हे आपल्याला एकच आल्याचे दिसतात। याच्यावरून आपण म्हणू शकतो की आलेख पद्धतीने त्याचा आपण पडताळा घेतला म्हणजे कोणत्याही पद्धतीने सोडवलं तर आपल्याला समीकरणं सोडवता येतात। म्हणजेच आता हे आपण पाहूया की स्वाध्यायासाठी कृती दिलेली की x वजा y बरोबर 1 आणि 5x वजा 3y बरोबर 1 सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवायचे। आता हे सोडवताना हे कृती आपल्याला आज घरी करायची। एकाच निर्देशक पद्धतीवरील निर्देशकानुसार बिंदू स्थापन करायचे। समीकरणाचे आलेख काढा आणि रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक वाचा, त्यावरून एक सामायिक समीकरणांची उकल काढायची। हे दोन्ही समीकरणांचे आलेख तुम्ही सोडवायचे आहेत आणि ते पूर्ण करायचे आहेत। आता पुढे आपण पाहूया दुसरी एक कृती दिलेली, वर दिलेल्या एक सामायिक समीकरणाचे निरसन पद्धतीने सोडून आलेखावरून मिळालेल्या उकलीचा पडताळा घ्यायचा आहे। त्याचे जे बिंदू आहेत शक्यतो अपूर्णांकात बिंदू येणार नाही याची आपण दक्षता घेणार आहेत। हे जे बिंदू आलेले आहेत हे अपूर्णांकातले स्थापन करायला सोयीचे होत नाहीत। बिंदू स्थापन करण्यासाठी निर्देशक सोयीचे आहेत का, तर आपलं उत्तर नाही असणार आहे, नो हे त्या ठिकाणी असणार आहे। निर्देशक शोधताना कोणती काळजी घ्यावी म्हणजे बिंदू स्थापन करणे म्हणजे या ठिकाणी आलेखामध्ये x किंवा y च्या किमती घेताना एका चलाची किंमत जी घेतल्यानंतर दुसऱ्या चलाची किंमत अपूर्णांकात येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल। म्हणून अशा प्रकारच्या अपूर्णांकातल्या किमती शक्यतो टाळायच्या आहेत। थोडक्यात हे कधी जमेल तुम्हाला, थोडंसं तुम्ही सराव केला, थोडीशी उदाहरणं सोडवली की ते तुम्हाला जमणार आहे। अशक्य काहीच नाही, शक्य असतात सर्व गोष्टी, फक्त आपण त्या मन लावून सोडवल्या पाहिजेत, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे। आता या ठिकाणी एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी हे सारणी पूर्ण करायची। आता समीकरण काय दिलेले, x अधिक y बरोबर 3, x वजा y बरोबर 4 हे समीकरणाचे दोन रकाने तयार केलेले आहेत। आता या रकान्यामध्ये x ची किंमत 3 घेतल्यानंतर इथं किंमत काय येईल, तर आता लक्ष द्या ही 3 इकडे घेतल्यावर वजा 3 होतील, 3 वजा 3 म्हणजे y ची किंमत 0 येणार आहे। म्हणजेच त्याचे निर्देशक 3 आणि 0। वजा 2 जर किंमत घेतली तर इकडे उजव्या बाजूला आल्यावर अधिक होतील, 5 किंमत येईल आणि इथं आपण वजा 2 आणि 5 लिहिणार आहे। आता इथं किंमत काय येईल बरं, तुम्ही नोंदवायची आहे किंमत, पटपट तुमच्या चॅट बॉक्स मध्ये नोंदवा। पटपट नोंदवा की y ची किंमत काय येणार आहे, 0। बऱ्याच वेळा उत्तर तुम्हाला तिथं असतात कारण x चा निर्देशक 0 आहे, जर खाली 0 असेल तर वरती 0 येणारच आहे, म्हणजे तिथंच उत्तर असतात मित्रांनो। फक्त आपले निरीक्षण पाहिजेत, व्यवस्थित वाचन पाहिजेत आणि समजलं पाहिजेत। आता x वजा y चे निर्देशक आपण शोधूया। इथं y ची किंमत 0 घेतली तर x ची किंमत 4 येणार आहे आणि इथले निर्देशक 4 आणि 0। x ची किंमत वजा 1 घेतली तर y ची किंमत काय येणार आहे, तर 5 ते लिहिले। अशा पद्धतीने आपण हे सराव संच 1.2 मधली उदाहरणं आहेत। आता त्यातले काही उदाहरणं दिलेले आहेत, आलेख पद्धतीने सोडवा। एकूण 6 उदाहरणं दिलेले, 6 उदाहरणांपैकी ही उदाहरणं जी दिलेली आहेत ही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत घरी। सोपे आहेत, त्याच्यामध्ये जास्त गुंतागुंत नाही, तर हे तुम्ही आज घरी सर्वांचे आलेख काढायचे। परत एकदा उदाहरणं नीट पहा। पहिलं उदाहरण आहे x अधिक y बरोबर 6, लिहून घेऊ शकता तुम्ही। x वजा y बरोबर 4। सेकंड एक्झाम्पल आहे x प्लस y इज इक्वल टू 5 अँड सेकंड त्यातलं इक्वेशन आहे x मायनस y इज इक्वल टू 3। थर्ड एक्झाम्पल x प्लस y इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस y इज इक्वल टू 9। हे सर्वांचे आलेख आपल्याला एकाच आलेखावर हे 2-2 समीकरणांचे आलेख काढायचे। या पद्धतीने चौथं, पाचवं आणि 6वं उदाहरण आपण घ्या। 3x वजा y बरोबर 2, 2x वजा y बरोबर 3। पाचवं उदाहरण 3x वजा 4y बरोबर वजा 7, 5x वजा 2y बरोबर 0
आणि 2x वजा 3y बरोबर 4 आणि 3y वजा x बरोबर 4। आता या ठिकाणी x ची किंमत सरळ रूप देऊन तुम्ही सामान्य रूपात मांडणी करू सोडू शकता। स्वाध्यायासाठी उदाहरणे घरी आज ती सोडवायचीत, वर्गात चर्चा करायची आणि उदाहरण वेगळी कशी, प्रत्येक उदाहरण वेगळं कसं आहे त्याचा एक थोडक्यात अंदाज घ्यायचा। आपण पुढे जाऊया। आता एक सामायिक समीकरणे दिलेली असताना आलेख पद्धतीने कशी सोडवायची, निश्चित क्रमित जोड्या कशा पद्धतीने काढायच्या ते पाहूया। x अधिक 2y बरोबर 4 त्याचा तक्ता तयार करायचा। आता मी डिटेलमध्ये सोडवत नाही, तर वजा 2 किंमत घेतल्यानंतर y ची किंमत 3 येईल, म्हणजे वजा 2 आणि 3। x ची किंमत जर 0 घेतली तर y ची किंमत 2 येईल, म्हणजेच त्याचे निर्देशक 0 आणि 2, 2 आणि 1, 2 आणि 1 त्याच्या किमती मिळतील। दुसरं समीकरण घेतले 3x। आता ह्या समीकरणामध्ये नीट विचार करायचा आहे, लक्षात घ्या इथं x अधिक 2y बरोबर 4 आहे आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे 3x अधिक 6y बरोबर 12। काय बरं तुम्हाला बदल दिसतोय याच्यामध्ये, निरीक्षण करा दोन्ही समीकरणाकडे पाहिल्यानंतर तुमचं उत्तर नोंदवा, की तुम्ही थोडक्यात उत्तर नोंदवायचे संख्येच्या भाषेमध्ये, संख्या नंबरमध्ये लिहा। पहिल्या समीकरणामध्ये आणि दुसऱ्या समीकरणामध्ये काय फरक येतोय, तर बघा कोण नोंदवतोय, तर पहिल्या समीकरणाच्या दुप्पट किमती दुसऱ्या समीकरणामध्ये घेतलेल्या तिप्पट किमती घेतलेल्या आहेत, म्हणजे 3 ने गुणलेला आहे। 3x अधिक 3 दुने 6y आणि 4 त्रिक 12। आता त्याचा तक्ता तयार केल्यानंतर काय आला, तर ह्या किमती वजा 4 x 8 घेतल्यानंतर 4 वजा 4 4 निर्देशक आले। 1 घेतल्यानंतर 1.5 आली, 1.5 आलेली चालू शकते, आपल्याला तो बिंदू सापडतो लवकर, पण आपल्याला जर 1.4 आला, 2 आला, 1.3 आला तर ते बिंदू स्थापन करायला थोडीशी अडचण होते, येतात पण बारीक लक्ष दिलं तर 1 आणि 1.5, 8 वजा 2, 8 आणि 2। आता हे बिंदू आपण आलेखावर स्थापन करायचे। आलेख काढून घेऊया। y अक्ष काढला, y डॅश, x डॅश अक्ष काढला, आरंभ बिंदूचे निर्देशक 0, प्रमाण घेतलं दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक। इथं मी पहा या आलेखावर तुम्हाला खुणा केलेल्या दिसतील, अशा खुणा तुम्ही करायच्या आहेत। तुम्हाला त्यावेळेस एकच आलेख काढायचा आहे, आता आलेख आपसे जास्त काढायचे नाहीत। त्यानंतर आरंभ बिंदूचे निर्देशक 0। आता हे बिंदू आपण स्थापन करूया, वजा 2 आणि 3, x अक्षाचा 2 आणि y अक्षाचा 3, त्याचे निर्देशक लिहा वजा 2 आणि 3। त्यानंतर दुसरा बिंदू 0 आणि 2, त्याचे निर्देशक लिहायचे 0 आणि 2। तिसरा बिंदू स्थापन करूया 2 आणि 1। आता 3 बिंदू झाले। आता या 3 बिंदूतून जाणारी रेषा काढण्यापूर्वी मी दुसऱ्या बिंदूचे निर्देशक लिहितोय, का ते लक्षात येईल पुढे तुमच्या, वजा 4 आणि 4 तो निर्देशक लिहिला, पण मी त्यासाठी रंग थोडेसे वेगळे वापरले। तुम्हाला तसे रंग वेगळे वापरायचे नाहीत, तुम्हाला पेन्सिलच्या साहाय्यानेच आलेख कागदावर काम करायचे, पेन वापरायचा नाही। त्यानंतर दुसरा बिंदू घेतला, तो पहा मध्येच आलेला आहे, 1 आणि 1.5 तो मध्ये घेतला, त्याला निर्देशक लिहिला 1 आणि 1.5। दुसरा बिंदू घेतला 8 आणि वजा 2, तो इथं 7च्या नंतर 8 आहे, तर तो या ठिकाणी 8 घेतला बिंदू। आता या ठिकाणचे 3 बिंदू पहिल्या समीकरणाचे आणि दुसऱ्या समीकरणाचे 3 बिंदू, मित्रांनो ह्यांच्या सर्व बिंदू एकाच रेषेवर आल्याचे दिसतात, म्हणून त्यातून जाणारी जी रेषा आहे ती रेषा एकच आलेली आपल्याला दिसते, म्हणजे x अधिक 2y बरोबर 4 आणि 3x अधिक 6y बरोबर 12। ह्या दोनही समीकरणांच्या आलेख रेषा ह्या एकच आहेत, हे याच्यावरून दिसून आलं। अशी कधी येते वेळ, जेव्हा पहिल्या समीकरणाला जर आपण एकाच संख्येने गुणून दुसरं समीकरण जर लिहिलं, तर त्यावेळेस
आपल्याला त्या समीकरणांमध्ये तुलना करताना दोन्ही समीकरणांच्या आलेख रेषा एकच असतात, एकाच रेषेवर सर्व बिंदू येतात हे आपल्याला नमूद करायचे। ह्याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न असे विचारलेत की ते आपण पाहूया। वरील दोन्ही समीकरणांचे आलेख एकच आहेत का भिन्न आहेत, तर एकच आहेत। आता दोन समीकरण दिले, त्या समीकरणांच्या उकली कोणत्या आल्या, तर ह्याच्या उकली आपल्याला मिळणार आहेत का, विचार करा। दोन्ही समीकरणातील x चे सहगुणक आणि y चे सहगुणक आणि स्थिर पदे यामध्ये कोणता संबंध दिसून आला, तर पहिल्याच्या तिप्पट दुसऱ्या समीकरणात होते, हा संबंध दिसून आला। आणि दोन चलातील रेषे समीकरणे दिली असता समीकरणांच्या आलेखी एकच रेषा केव्हा असते हे आपल्याला ओळखता आलं। मित्रांनो, ह्या प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेऊया। दोन्ही समीकरणांचे आलेख एकच रेषा आहेत। या समीकरणांच्या उकली ज्या आहेत त्या उकली याप्रमाणे अनंत आलेल्या आहेत। त्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक म्हणजे समीकरणांच्या उकली आहेत। नंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, x च्या सहगुणकाचे गुणोत्तर 1/3, y च्या सहगुणकांचे गुणोत्तर 1/3, स्थिर पदांच्या सहगुणकांचे गुणोत्तर 1/3, म्हणजे पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये तिप्पट किमती आहेत। वरील गुणोत्तरे समान आहेत म्हणून a1x अधिक b1y बरोबर c1 आणि a2x अधिक b2y बरोबर c2। ह्याप्रमाणे आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं। ही दिलेली एक सामायिक समीकरणे असतील तर a1/a2, b1/b2, c1/c2, तर ही दोन समीकरणे आलेख एकच असतात असे सुद्धा काही वेळेस प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात। आलेख पेपरमध्ये देतील आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निरीक्षण करून नोंदवा किंवा लिहा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला असू शकेल। आता आपण काही आलेख काढण्याची उदाहरणं पाहूया। आता दुसरे एक उदाहरण पाहू, x - 2y बरोबर 4 आणि 2x - y बरोबर 4y बरोबर 12। आता या उदाहरणामध्ये काय लक्षात आलं असेल आता ह्या उदाहरणावरून, की इथं x ची दुप्पट केली 2x आलं, इथं y चा सहगुणक 2 होता, तिथं 4y म्हणजे दुप्पट केली, पण इथं 4 ची दुप्पट न करता इथं किंमत 4×3=12 तिप्पट लिहिलेले आहे। या उकलींचा विचार करा, x y चे सहगुणक तसेच स्थिर पद यांचा संबंध विचार करून आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे। काय बरं संबंध असेल यांच्यामध्ये, याच्यावर आपण चर्चा करायची आणि याचे संबंध आपल्याला लिहायचे। मित्रांनो, मी तुम्हाला आधीच एक प्रश्न विचारतो, ह्या दोन्ही समीकरणांचा आलेख कसा असेल, एक रेषा असेल, छेदणाऱ्या रेषा असतील की समांतर असतील। पहा, मी 3 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। एक पहिला प्रश्न, त्या दोन समीकरणांच्या आलेख रेषा एकरेषीय असतील का। दुसरा प्रश्न केलेला आहे, त्या रेषा समांतर असतील का। आणि तिसरा प्रश्नही केलेला आहे की त्या दोन रेषा एकमेकांना छेदणाऱ्या असतील का। चला, तुमचं उत्तर नोंदवा पटकीने। 3 प्रश्न मी तुम्हाला सांगितले, त्याची उत्तरं पाहत समोर आलेख समीकरण आहेत आणि त्या समीकरणांच्या आलेख रेषा एकरेषीय असतील का, समांतर असतील का की छेदणाऱ्या असतील, पाहूया। विचार करा, विचार केला तर उत्तर आपल्याला निश्चित मिळेल। तुमचा अंदाज व्यक्त करा, अंदाज सांगू शकता अंदाजे। एखाद्या वेळेस उत्तर चुकलं तर काय बिघडणार नाही, पुढे त्याचं उत्तर आपल्याला मिळणारच आहे, शिकायचे आपल्याला। तर हा आलेख आपण पाहूया। दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 प्रमाण घेतलं, x - 2y बरोबर 4 चा तक्ता तयार केला, -2 -3 -2 -3 0 -2 0 -2। आता या किमती मी फास्ट का घेतोय, तर आता हे आपल्याला जमणार आहे। ह्या किमती कुठून आल्या, x ची किंमत जागेवर -2 किंमत टाकली, उजव्या बाजूला घेतले, 4+2 6 होतील, 6 ला 2 ने भागलं 3 येतील, -3। 0 किंमत घेतली तर 2 ने डायरेक्ट 4 ला भागायचे, -2 येतील, कारण चिन्ह वजा आहे। ह्या पद्धतीने
हे तक्ता काढला. 2x वजा 4y बरोबर 12 वजा 2 0 2 किमती घेतल्या. वायच्या किमती वजा 4 वजा 3 वजा 2 आल्या आणि त्याचे निर्देशक वजा 1 5 4 0 2 वजा 2 ह्या किमती आलेल्या आहेत. आता ह्या किमतीचे बिंदू तक्त्याप्रमाणे आपण x आणि y अक्षाच्या ह्याच्या आलेखावर बिंदू आपल्याला स्थापन करायचे. पहिला बिंदू घेऊ वजा 2 आणि वजा 3. वजा 2 आणि वजा 3 बिंदू लिहिला, त्याचे निर्देशक लिहिले. 0 आणि वजा 2 हा कोणत्या अक्षावर असेल? x अक्षाचा 0 y अक्षाचा 2 आहे, म्हणजे तो बिंदू y अक्षावर असणार आहे. म्हणजेच इथं लिहिला 0 स्थापन केला बिंदू 0 आणि वजा 2. पुढचा बिंदू आहे 2 आणि वजा 1. तो बिंदू आपण स्थापन करूया. तो 2 आणि वजा 1 चौथ्या चरणात असणार आहे आणि त्याचे निर्देशक लिहिले. आता 3 बिंदू झाले. या 3 बिंदूतून जाणारी रेषा काढूया आणि त्या रेषेला त्याचं समीकरण लिहू. x वजा 2y बरोबर 4. म्हणजे हा पहिला तक्ता जो आहे, पहिला चार्ट आहे, त्या पहिल्या चार्टचा हा आलेख काढला, त्याचं समीकरण लिहिलं. आता दुसरा चार्ट आपण पाहूया. दुसऱ्या चार्टमध्ये वजा 2 वजा 4 त्याचे बिंदू स्थापन करूया. वजा 2 आणि वजा 4. त्यानंतर त्याचे निर्देशक लिहिले. त्यानंतर पुढचा बिंदू 0 आणि वजा 3 त्याचे निर्देशक लिहिले 0 वजा 3. पुढचा बिंदू 2 आणि वजा 2 त्याचे निर्देशक लिहूया. आता हे 3 बिंदू एक रेषीय दिसतात, त्याचे आलेख रेषा काढूया. 2x वजा 4y बरोबर 12. पहा आता निरीक्षण करून काय झालं. xचा निर्देशक 1 होता, त्याला 2 ने गुणलं 2x आलं. इथं वजा 2 होता, त्याला 2 ने गुणलं वजा 4 आलं. पण इथं 3 ने गुणल्यामुळं स्थिर पदाला जर त्या किमती वेगळ्या असल्या की या ठिकाणी आलेखावर काय परिणाम झाला ते आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी 2 आलेख रेषा आपल्याला समांतर आल्याच्या दिसतात आणि यावरून आपल्याला लक्षात येईल की यामध्ये समीकरण कशा पद्धतीने आपल्याला आलेख रेषा कशा आल्या, की कुठून आल्या आणि कशा येतात हे समीकरण पाहिलं की लक्षात आलं पाहिजेत. मित्रांनो, ह्या आलेखामध्ये छानपैकी गंमत आहे. तुम्ही जर मनोरंजन केलं तर गणितामध्ये छानपैकी आनंद मिळतो येतं आणि गणित एवढं सोपं आहे की आपल्याला आउट ऑफ मार्क मिळवून देणारा हा विषय आहे. आणि एकदा गणितामध्ये तुम्हाला गोडी निर्माण झाली की आपोआपच इतर विषय तुम्हाला आपोआपच सोपे जायला सुरुवात होते. फक्त टेन्शन न घेता आलेखामध्ये ह्या गणितामध्ये गोडी निर्माण करून घ्या. आता पुढचा आलेख आपण काढणार आहे. x वजा y बरोबर 1 त्याचा चार्ट घेतला. वजा 2 0 1 वजा 3 वजा 2 वजा 3 निर्देशक आले. वजा 1 0 वजा 1 1 आणि 0. 5x अधिक 3y बरोबर 1. आता इथं वेगळे वेगळे आहेत. xचे सहगुणक आणि yचे सहगुणकामध्ये कोणताही संबंध नाही, पण संबंध आहे पुढच्या स्थिर पदामध्ये. याची किंमत 1 आहे आणि याची किंमतसुद्धा 1 घेतलेली आहे. आता याचा आलेख काय येतोय तो आपण पाहूया. दुसरा समीकरणाचे निर्देशक लिहिले. वजा 4 वजा 7 वजा 1 वजा 2 वजा 1 वजा 2 2 आणि 3. y अक्ष काढला, x अक्ष काढलेला आहे, त्याच्यावर त्याचे नंबर लिहिले. आता पहिला बिंदू स्थापन करूया. वजा 2 आणि वजा 3 तिसऱ्या चरणात असेल, त्याचे निर्देशक लिहिले. त्यानंतर 0 आणि वजा 1 त्याचे निर्देशक लिहिले. त्यानंतर 1 आणि 0 निर्देशक लिहिले आणि त्याच्यातून जाणारी रेषा काढली. त्या समीकरण लिहिलं x वजा y बरोबर 1. त्यानंतर 5x अधिक 3y बरोबर 1 बिंदू स्थापन करू. बिंदू आहे वजा 4 आणि वजा 7 त्याचे निर्देशक लिहिले. तो बिंदू पुढचा घेतला. वजा 1 आणि वजा 2 त्याचे निर्देशक लिहिले. पुढचा बिंदू घेतला 2 आणि 3 तो स्थापन केला, त्याचे निर्देशक लिहिले आणि त्याच्यातून जाणारी रेषा काढली, त्याचं समीकरण लिहिलं. मित्रांनो, ह्या ठिकाणी 2 आलेख रेषा x वजा y बरोबर 1 ची आलेख रेषा आणि 5x अधिक 3y ची आलेख रेषा एकमेकांना छेदणारी आलेली आहे आणि त्यांचा छेदनबिंदू आहे वजा 1 आणि वजा 2. म्हणून त्याचे छेदनबिंदूचे निर्देशक वजा 1 आणि वजा 2. अशा पद्धतीने आपल्याला आलेख काय करायचे, सोडवायचे आहेत.
अजून एक पुढचं उदाहरण पाहूया की आलेख रेषा काढलेल्या आहेत. x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4 त्याचे बिंदू स्थापन केले. आता त्याचे प्रमाण दोन्ही अक्षावर पहिला बिंदू घेतला 0 आणि 6, 0 आणि 6चा निर्देशक लिहिला. पुढचा 2 आणि 4 घेतला. त्यानंतर पुढचा बिंदू घेतला 3 आणि 3, त्याच्यातून जाणारी आलेख रेषा काढली. समीकरण लिहिलं x अधिक y बरोबर 6. दुसरं समीकरण x वजा y बरोबर 4, 0 आणि 4, 0 4 आणि 0 आणि त्याच्यातून जाणारी रेषा काढली. ती रेषा x वजा y बरोबर 4. मित्रांनो, ह्या ठिकाणी दोन बिंदू 5 आणि 1 या ठिकाणी छेदलेले आहेत, म्हणून त्यांचा छेदनबिंदूचा निर्देशक 5 आणि 1 आपल्याला मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने ही उदाहरणाचा शेवटचा एक आलेख पाहू. x अधिक y बरोबर 5, त्याचे निर्देशक तक्ता तयार केला 0 5, x वजा y बरोबर 3. आता इथं x अधिक y बरोबर 5 आहे आणि x वजा y बरोबर 3 आहे. आलेख कसा येतोय पाहूया. समीकरणं कशी आहेत, 1 वजा 2 आणि निर्देशक घेतले. आलेख कागदावर प्रमाण लिहायला विसरायचं नाही. 5 आणि 0 आणि 5 बिंदू स्थापन केला. 3 आणि 2 बिंदू स्थापन केला. 4 आणि 1 बिंदू स्थापन केला. त्याच्यातून जाणारी रेषा काढली. समीकरण लिहिलं x अधिक y बरोबर 5 आणि दुसरा 1 आणि वजा 2 बिंदू स्थापन केला. समीकरण त्याच्यातले लिहिले आणि त्याच्यातून जाणारी रेषा काढली. त्याचं समीकरण लिहिलं आणि ते बिंदू 4 आणि 1 बिंदूमध्ये छेदतात. अशा प्रकारे ह्या आलेख रेषा काढलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही हा लाईव्ह सेशन रोहिदास एकाड या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहताय आणि तुम्ही सर्वजण लर्न फ्रॉम होम ह्या कोरोनाच्या काळामध्ये शाळांना आता सुट्ट्या तर आहेतच, मेच्या आणि जूनच्या सुट्ट्या 15 जूनला शाळा चालू होतात. शासनाचा तसं विचार आहे आणि त्यानंतर बऱ्याच अंशी लर्न फ्रॉम होम, कारण सोशल डिस्टन्सिंग फिजिकल डिस्टन्सिंग प्रमाणे ते होणार आहे. तुम्ही सर्वांनी ह्या